वेलकम टू द न्यू व्लॉग गाईज. तर आज आमच्या गावाचा उरूस आहे, यात्रा म्हणतात. आणि काय म्हणशील जयदीप आहे आपल्यासोबत. हाय गाईज, आमच्या गावची यात्रा आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी आमची यात्रा झालेली आहे म्हणजे आणि आत्ता चालू यात्रा झालं. आत्ता चालू झालेली आहे. आजचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही पाहू शकता वेळात दाखवून देऊ की आमच्या यात्रेला कोण कोण आलेलं आहे आणि काय काय आलेलं आहे आणि कशी यात्रा होते ते आम्ही तुम्हाला दाखवूच. थोड्याच वेळात आपण तुम्हाला भेटू दुपारी 2 नंतरनं. चल जाऊ दे. 2 वाजले. 2 वाजले. उरूस आहे पण या वर्षीपेक्षा जरा चांगल्या प्रमाणामध्ये उरूस नाही, थोडंसं कमी प्रमाणामध्ये उरूस आहे. उरूस आपण का साजरा करतो तेवढं सांगा मला फक्त. उरूस आपण का साजरा करतो हे मला माहिती नाही, पण एका देवाच्या उत्सवासाठी जत्रेसाठी आपण एकत्र जमतो आणि त्या ठिकाणी सगळ्या आनंद घेतो सगळ्या गोष्टीचा, जसं की खाण्याचा किंवा बाकी सगळ्या गोष्टी मिळण्याचा, लहान मुलांचा आनंद असतो. त्यांना नाही का गाड्या वगैरे किंवा छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना खेळण्यासाठी आपण घेऊ शकतो. कसा चाललाय उरूस तुमचा? एक नंबर चाललेला आहे, जलशेरी साईलची ड्रेसिंग बघा तुम्ही कडक. मागचं तर काय करत नाही आणि मधल्याला तर बोलायलाच नको. मधल्याला त्याला झोपत नाही, उठून आणलाय. साईल आहे हा, ह्यो पनव आहे. आणि हो कोणी आतमध्ये भाऊ जायचं उरसात. उरसात थांब ना जरा थोडा वेळ जाऊ. पंच म्हणून काम पाहत आहेत. पहिला माझे गोष्ट रोहन काय चाललंय रोहन? बरोबर पकडला मी रोडला. काहीतरी घेतो या, काहीतरी घेतो ना. आज आम्ही गावच्या यात्रेत आलोय. आमच्या विंजर गावची यात्रा आहे आणि हे बघा साहिल भाऊ त्याच्या विषयासाठी काहीतरी घेतोय. बघा हे छोटे बांगडे आहेत, तर त्याचा विषय खूप मोठा आहे. हा छोटे बांगडे त्याला पटणार नाही. मला वाटते हे बसून डायरेक्ट विषय स्टॉप करून काय म्हणताल यात्रेबद्दल, काय म्हणताल? यात्रा आता म्हणजे पहिल्यासारखी यात्रा राहिली नाही. पहिली खूप गर्दी असायची या चौकामध्ये. इथं फिरून फिरून इतके लोक जायला लागण्यासाठी एक टू व्हीलर पण वर जायची नाही. आता बघा किती रस्ता मोकळा दाखवा. पहिल्या दिवसात राहिली का आता? लोकं येत नाहीत गावाकडे. यात्रेचं महत्व राहिलं नाही लोकांना. बरोबर आहे. आलं पाहिजे लोकांनी यात्रेसाठी. काय 2 दिवस सुट्टी काढून. यात्रेचं काय आहे दावा, आता यात्रा आहे ना, परीक्षांमुळं थोडं यात्रा पब्लिक कमी परीक्षा नाही पण नोकऱ्यावर लोकांनी आलं पाहिजे ना. आलं पाहिजे 2 दिवस सुट्टी काढून. आहे. गावासाठी आलं पाहिजे. ठाम विषय हा विषय आलंच पाहिजे. आलं पाहिजे. 3 दिवस सुट्टी काढून आलोय. पुण्याची पण एक्स्ट्रा खाली. तरी सुद्धा उद्या ऑर्केस्ट्रा आहे, ऑर्केस्ट्राला या. ऑर्केस्ट्राला नक्कीच आहे. आता ऑर्केस्ट्राला गर्दीच गर्दी असणार काय होतं? ऑर्केस्ट्राला खूप गर्दी ऑर्केस्ट्राला असेल. गर्दी नाही. जेवढी कीर्तनाला गर्दी पारंपरिक नव्हती खेळ ना त्यापेक्षा जास्त आपले. ऑर्केस्ट्राला खेळायला असेल. गर्दी पाहिजे ना. काय म्हणलं? जेवढी कीर्तनाला गर्दी नव्हती त्यापेक्षा जास्त ऑर्केस्ट्राला गर्दी असेल विंजर गावात. नाही पण पारंपरिक खेळायला गर्दी पाहिजे. खरंय. तुमचं काय म्हणणं आहे दादा? कसं आहे, आता एखाद्याला बोललं तर राग येतो. हा. तर गावात पालखीला वेळ दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? दिला पाहिजे. नुसता हवा आता उरसात तुम्ही बघू शकता. विनायक भाऊला हवा करणार आहे. भाऊ चौकात आहे. उरसाबद्दल काय म्हणतात? हायलाइट नाही होणार सोशल मीडियावर नाही होणार आम्हाला खूप भारी वाटतंय. आम्ही नुसतं गाडीवरती रायडिंग करतो. दिवसभर माझी अख्खी फुल टाकी होती, सगळे खाली झालेले आहे. होऊ शकतं. बाय 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 बाय. साहिल भाऊ आलेले आहे तिथं. साहिल भाऊ काय कसं चाललंय बरं? एकदम मस्त. नक्की का? आमच्यासाठी खास आहे. साहिल भाऊ चॉकलेट ओपनिंग त्याची अशी हाताने धरता. ओपनिंग करते एकदम केस मला हे पण येणार. बरं आता आपण साहिल भाऊच्या गर्लफ्रेंडसाठी काहीतरी घेतो. साहिल भाऊच्या गर्लफ्रेंडसाठी खास आपण ते क्लचर म्हणतात ना त्याला, असं इथं अच्छा. लावतो. क्लचर घ्यायला आलोय. परत बांगड्या कानातले तर तो मला खास घेऊन आला. तो म्हणला तुझी चॉईस चांगली आहे. तर आणि भाऊचा आम्ही अख्खा संसार घेणार आहे लग्नाचे. काय काय भांडी बसताच बांधायला आलेले आहे आम्ही दादा. बरं बघू ना, चला आपण बघूयात. जाऊन बघूयात कसं काय ते. म्हणून काय म्हणायचं तुम्हाला? नाही, यात्रा आहे दरवेळेस. कसं वाटतं यात्रेत तुम्हाला येऊन? यात्रेचा आनंद आम्ही दरवर्षी घेतो. यावेळेस पण आम्ही तोच आनंद घेतो. गाडी सिग्नल मजा येते का तुम्हाला? आणि मोने काका संघ फिरायला
लग्नाच्या अगोदरची लाईफ आम्ही एन्जॉय करतो इथे. आपला भाऊ आहे. मला भाऊ, आपली यात्रा कशी वाटते तुला? एकदम भारी वाटते का? थोडी कमी आहे पण काही विषय नाही. एकदम मस्त पैसे नाहीत माझ्याकडे. आम्ही आहे ना तू कशासाठी गॉगल घातल्याशिवाय वाईफ नाही, त्यामुळे मी आता गॉगल घालणार. भाऊ काय म्हणशील? आईस्क्रीम पाहिजे तिला. आम्हाला पण आम्हाला पण बिचारा ए बोल ना, काय बोलशील? काय वाटतं? कसं वाटतं उरूस? चुकीचं वाटत नाही का? एकटा फिरतोय वहिनीला घेऊन. वहिनीला सोडून असं एकटा फिरतोय. शॉपिंग आम्हाला काय घेणार? आणि रोज जिमला नाही येतो गडी, आणि उरसाला पहिला आलाय, बघू शकतो तुम्ही. अरे इथं बघा काय ते. या वर्षी VPL चे चॅम्पियन तिकडून भाऊ आलेले आहेत आपले सगळे. तर गौरव भेटलेला आहे इथे. गौरव कसा आहेस? दादा इकडे. हे आमचे आयकॉन आहेत. आणि अभिनय का आला? विचार काहीतरी आला. तर आज आम्ही विंजर गावातील जत्रा बघण्यासाठी एवढं शुद्ध बोलू नको. एवढं शुद्ध बोलू नको. आज आम्ही विंजर गावची जत्रा आहे तिथे आलो आहे. गावची माहिती कोणत्या गावचं आहे? अरे पण तेच काय ते काय नाही. आज आमच्या गावची जत्रा आहे. आमच्या गावची जत्रा आज आहे. पुण्याहून मी कॉलेज सोडून इकडे आलोय. आज पुण्यावरून मी कॉलेज सोडून इकडे आलो. आता काहीतरी मला घ्यायचं आहे कुरकुरा हे नाही काहीतरी झुमके घ्यायचे. झुमकेच घ्यायचे. झुमके नको मला. आता मी काहीतरी बरं डोळ्यातला गॉगल काढ की, दाखव जरा डोळे दाखव. ओ बाई, मला दिसते का चांगलं? नाही छी. एक नंबर कुमार. तुला ठेव. विजू कसा बसला गे? प्रिन्स नरवाला झालाय तो. उरूस यावेळेस एकदम छान पद्धतीने झाला आणि लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. बरेच खेळ यात्रेनिमित्त आले होते. पालखीची मिरवणूकही चांगली जोरामध्ये झाली आणि आता खाली तुम्ही पाहत असाल की ख्रिश्चनचाही जंगी आखाडा चालू आहे. आपल्या यात्रेला तुकाराम बीजेने आपल्या यात्रेला सुरुवात होती. कलश पूजन करून विनापूजन करून आपण यात्रेची सुरुवात करतो. पहिल्या दिवशी आपण एक कीर्तनाचा कार्यक्रम करतो. दुसऱ्या दिवशी काल्याचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ लोकांना देतो. आणि मग त्यानंतर पालखीचं जंगी मिरवणूक आणि मग नंतर संध्याकाळी आपला डोलेजी पत्त्यांचा खेळ आणि पालखीची गावामध्ये जंगी मिरवणूक आपण काढतो. बरोबर. अजून काय म्हणतात? तरी लोकांचा उत्साह जरा कमी होता. परीक्षा मुलांच्या चालू असल्यामुळे काय लोकांना जमलं नाही यायला यात्रेला. नाही ठीक आहे. आता म्हणजे तसा बघतोय मी, गर्दी पण चांगली आहे आणि प्रतिसाद पण माणसांचा चांगला भेटला यावेळेस, नाही का? नाही, वर्षातून एकदा येणारा हा सण आहे. लोक पुण्याहून मुंबईवरून यात्रेसाठी बैरवणाचा आवर्जून येतात. पाया पडण्यासाठी आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि चांगला प्रतिसाद मिळाला. पण ते दिसलेला आहे, पायल पण आहे आणि बाबू पण आहे. आणि हु इज दिस गाय? योगायोग झालेला आहे आपल्याला. होय. तू कुठला युट्यूबर आवडतो तुला? नाही बघत तो युट्यूब. पायल कसं वाटतं उरसात? कसं काय घेतलंस तू? या वर्षी जास्त उरूस भरला नाही आपल्या गावात. तर एवढी सगळी माणसं, दिग्गज माणसं होती आपल्या गावातली, त्यांना आपण इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि सगळ्यात मोठा दिग्गज तरी तर राहिला नेते आमचे. नेते. पुढच्या वर्षी ग्रामपंचायतला उभे राहते. त्यांना वोट देईन का नाही सांगू शकत नाही कोण. गाव पाठीशी अख्खं गाव पाठीशी भाऊ भेटला. आपला पंकज भाऊ भेटलाय आत्ताच. काय म्हणशील? भाऊ गावची यात्रा म्हणजे सुख अरे हर्षल भाऊ दिसले ना आपल्याला, त्यांना पण सुपर मार्केट शिवाय यात्रा वाटले की ब्लॉक मध्ये कारगे सुपर मार्केट. गावाचा अर्ध राशन इकडूनच जातं, 70% तरी म्हटलं तरी. काय म्हणशील? 90%. हर्षल भाऊ कारगे. उरुसाबद्दल उरुसले जोरात झाला, पण आम्हाला वेळच नाही. आम्ही ह्या नाईट कपड्यांवरतीच आहे दिवसभर. ओके. तरी बाकी तुमची यात्रा कशी झाली? आमची ओके झाली भाऊ. तुमच्याकडे चाललंय का?
नाही कुस्त्या जाऊन आलो तिकडे सगळ्यांना भेटून वगैरे आलो. मैत्रिणीला भेटला का नाही? कुठली मैत्रीण तुम्ही डायकॉन मैत्रीण. मगापासून आपण मनोज भाऊला शोधत होतो. मनोज भाऊ शेवटचे भेटलेले आहेत. काय म्हणताल दादा? नमस्कार. मी सागर दादाला विचारलं तर ते म्हणले घरी जाऊ. नाही घरी होते वाटला तुम्ही. काय झालंय लग्न झाल्यापासून जबाबदारी बऱ्याचशा जबाबदारी अंगावर पडलेली आहे. काय म्हण बाय. आम्ही शर्ट बदलून जाणार आहे. गावची यात्रा खूप सुखरूप चांगली झाली यावर्षी. नो झगडे, नो वाईल्ड काय नो वाईल्ड लाईफ व्हायलेन्स व्हायलेन्स. नो वायलेन्स. एकदा वाजून एकदा जातानी फक्त वाजून. कुस्ती झाली का तुमची? काय रे तो डोळा का सुचलाय? हे 3 युवा नेते आहेत आमच्या इथले. कसं हा काय काय होय आपल्या मॅच कधी आहेत BPL अंडर 19च्या? आणि कसं वाटतंय तुला उरसात? आपली जोरात झालं पण आपलं बरोबर किती आपलं जोरात झालं पाहिजे. जीव लावून खायला सांगेल बरोबर आहे का नाही? चलो तुला पाळण्यात बसायचं का? एक सांगितलं होतं आयकॉन येतात. आयकॉन आयकॉन येतो आणि हो आमचा आयकॉन. अरे येऊ ना कुठे ये की मला घे अरे, मला घे म्हणलं त्यामुळे घेतला नाही तर नव्हतं घेतात. उडी मारून डायरेक्ट एक कॉलंटी उडी मार की. एक बॅग जम मार ना बॅक जम्प एक बॅक मग पुढची मार की काहीतरी मोठं काय. तुम्ही बघू शकता इथं सूरज भाऊ गायकवाड भेटलेला आहे गावाला. मयूर भाऊ भेटलेले आहेत आपल्याला. 2 दिवसानंतर मयूर भाऊ आपल्याला भेटलेले आहेत. त्यांना घरच्यांनी सोडलं नव्हतं. आता ते 2 दिवसानंतर आपल्याला भेटलेले आहेत. घरच्यांनी तुम्हाला काही दिलेलं आहे. आता आपण इथून घेतलेले थार, त्याच्यानंतर हे घेतलं डंपर घेतलेलं आहे आणि हे बंदुकीचं एक लायसन पण घेतलेलं आहे. बंदूक पण घेतलेलं आहे. थांबा जरा 2 मिनिटं. जरा तुम्ही साईड काय करतो तुम्ही जरा साईडला थांबा. हा इकडे चला फॅमिली जावा का की तुम्ही पण आता तुम्ही एवढ्या सगळ्या गाडी घेतलेल्या आहेत. ह्यांचं तुमच्याकडे लायसन आहे का? आहे ना लायसन? इथं बघून सांग आमच्याकडे लायसन आहे आम्ही या सगळ्या गाड्या ऑथराईज घेतलेल्या आहेत. गाड्या हायवेला चालवणार का गावाला चालवणार? नाही गावाला चालवणार आहे आम्ही. म्हणते गावाला चालवणार रे. गावाला चालवणार आहे बोल. आणि जास्त कोण बोलत आणि त्यांना गोळ्या घालायला पण आम्ही बंदूक घेतलेली. जास्त कोण बोलत त्याला बंदुकीने गोळ्या मारणार आहे. चांगली मजा आली. हा 1 नंबर उरून भरलाय आपल्या गावचा. अजून जोरदार भरलाय. पब्लिक बघा किती आहे आपल्या. झालेले आहे तिथं तुम्ही बघू शकता. एक तर मागच लपतोय मागे. आता बघून घ्या. काय म्हणचाल भाऊ? आमची गावची यात्रा खूप चांगली झाली, चांगल्या पद्धतीने झाली. आमचे मार्गदर्शक अमोलदादा लिमान, मार्गदर्शक प्रसाददादा लिमान यांनी आम्हाला खूप काय मार्गदर्शन दिले आम्हाला. त्यांनी आम्हाला शिकवले की गौरव जावळेने आमच्या टालच्याला पैसे घालवले. आमचं माल वाटोळं करून टाकलं त्यांनी. आमच्या चटईकाच्या बाहेर आल्या. फायनली झुमका घेतलेला आहे. एकदा बंटे घेते बंटे पण बंटे घेते. गावची यात्रा आणि याच्यामध्ये बसलेलो आहे आणि खूप मजा करणार आहे. तुम्ही पुढे बघता. रोहन पण आहे गाईस. आता काय आता विषय आडे अभी तो मौत को झुके तक से वापस आने वाले सबके हाथ में आ गई हमारी. एवढेच आहेत का आपले? एवढे थांबाला पाहिजे. आता आपल्याला आकांक्षा भेटलेल्या आहे. काय वाटतं उरसाला येऊन? म्हणजे आता पहिली तू इकडं उरूस करायची, आता तिकडून इकडे यायला लागतं पावडे म्हणून. आणि इथं बघा निकिता पण आहे आपल्यासोबत आता. हॅलो निकिता. आणि साहिल पण आहे. आणि हिला तर ओळखत असताल तुम्ही. बरं हॅलो फडके फेमस. आणि तिकडे आपले मित्र आहेत
पिढी ABCD. आणि आज कुठे लावलाय तुम्हाला बोल. स्पॉन्सर बाय संदेश गायकवाड तर्फे सेकंड राईड आहे आणि सगळ्यांची एन्जॉयमेंट तुम्हाला 5 मिनिटात दिसेल. पैसे घेतोय, पैसे आपण दिलेले आहेत. ओ दादा चला इकडे बोल. इकडे या. त्याला काय म्हणतो माहिती आहे का? त्याला मांडीवर बसवतो, हात तिकडे 25 रुपये घेतो. ओ दादा ऐका की मांडी बसवलं तर 25 रुपये घेताल का? दादाचं याला मांडी घेतो ना. काय पैसे करता पोरांचे आमचे. थांबा जरा. पोरांचे पैसे काय जरा सगळ्यांचे पैसे सगळ्यांचे घे पैसे. ओम भाऊ पण आलेले होते. तर बघा पैसे किती झाले सगळ्यांचे. तू सगळ्यांचं बनवलं म्हणजे आमचे काय मध्ये जिंकलाच नाही. काय पाहिजे मला ये ना इकडे आम्ही त्याला सांगतो. कस काय बोलला रे मला तू विहिरीत उडी मारतस का बोलला तू मला मारायसाठी आणलं तुम्ही इकडे. मी नदीला पाहुणार तुम्ही मला विहिरीत उडी मारायला होता. 2 मिनिटात सगळं दाखवतो. सगळं म्हणजे नदी आपली दाखवतो, पोरं दाखवतो. पोहण्याचा कार्यक्रम आहे. चड्डी नाही कडी म्हणजे द्या ना असेल तर कोणाची एक बंट आहे का काय बघतो. माचो काल उरुच झाला. आता काय म्हणणे तुमचं? खूप भारी झाला. माझ्या आधी उपसात आम्ही मस्त फिरलो. भाऊचा विषय आला होता. गुड्ड्या जयदीप बदलत आहे चड्ड्या. अरे पूड नाही इथं जी हाय गाईज हे आहेत पैसे त्याला ठेवतो खिशात. हॅलो हाय गाईज ही आता जी कंपनीला घेऊन मी चाललोय उरसानिमित्त ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी. त्यांचं उत्सुत्व असं एकदम मस्त. तोंड बघा. तुला काय म्हणायचं भाऊ? दिसतंय का काहीतरी म्हण काहीतरी. ए तुझं काही दिसत नाही माहिती कशी मोरी दिसत मला व्यवस्थित बोलू का मग दिसतंय का गोष्टाचं घे माहिती बरं गोष्ट आहे चला प्रथम तुम्हाला सर्वांना नमस्कार. यात्रेनिमित्त आम्ही आलेलो आहे सर्वजण आमच्या गावी. आणि जी कंपनी सर्व आता यात्रेनिमित्त चाललेली ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी तुम्ही पण या. आम्ही दाखवतो थोड्या वेळात ऑर्केस्ट्रा कसा आहे. जी कंपनीच्या नावानं दोन शब्द बोल. 2 शब्द शाबास. नाही ना. चला पुढे चला. थांब रे बाबा. हा चला हे काय जयदीप हे काय आहेत पैसे. मनोरंजन बँक. मला माहिती ना खोट्या नोट आहेत. चला ते घोषणा द्या. कुठली घोषणा माहिती इथून दे. कुठली घोषणा. हमारा नेता कैसा हो जयदीप भाऊ जैसा है. हमारा नेता कैसा हो जयदीप भाऊ जैसा. असायच ना सांगतो स्टार्ट कर. द्या की. हमारा नेता कैसा हो जयदीप भाऊ जैसा हो. हमारा नेता कैसा हो जयदीप भाऊ जैसा हो. 1 2 3 4 जयदीप भाऊचा जय जयकार. 1 2 3 4 जयदीप भाऊंचा जय जयकार. अरे जयदीप बसला उंदरावर. सॉरी
चोरीचा मामला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक गाणी गाजतात पण तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. भोसले यांच्याकडनं भीम गीतासाठी 500 रुपयाची भेट आलेले जरा कोविलिनला आलाय तुम्ही अनेक लावले रंगमंच आले आम्ही सगळे वरती सगळं गाव आहे इथं. मी त्यांना महिलांसाठी खास कार्यक्रमाची लावणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. कारण महिला 2 दिवस यात्रेच्या गडबडीमध्ये असल्यामुळे त्यांना काही कार्यक्रम बघता येत नाही. त्यामुळे खास हा महिलांसाठी आपण कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी आज केलेली. बरं, सर्वांनी आनंद घ्या. बदनाचा सुटला